चर्चा, वाद, विवाद, सल्ले मसले अशा अनेक गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक गोष्टी घडतायत पुण्यातल्या एका विषयावर. तो विषय म्हणजे डीजे साऊंड सिस्टीम. डीजे साऊंड सिस्टीम बद्दल ज्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगताना दिसत आहेत त्याच्या पाठीमागे नेमकं काय काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी पुण्यातल्या एका चक्क डीजेच्या कारखान्यात उभा आहे. म्हणजे या सगळ्या साऊंड सिस्टीम जिथे तयार होतात या कारखान्यात मी सध्या उभा आहे. आणि आपण जर पाहिलं तर विविध प्रकारचे लाऊडस्पीकर, त्याला लागणारे कॅबिनेट, त्याच्याशिवाय अगदी नटबोल्टपासनं वायरपर्यंत अगदी त्याच्या ज्या लागणाऱ्या कोटिंग आहेत या सगळ्या गोष्टी या कारखान्यात तयार केल्या जातात. आता डीजे म्हणल्यावर गेल्या अनेक दिवसांपासून वाद तर सुरू आहे, पण या कारखान्यात डीजेच्या बनवण्यासाठी जे झुरणारे हात आहेत ते नेमकं या ठिकाणी काय करतायत जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत याच ठिकाणचे व्यावसायिक आहेत. डीजे म्हणल्यावर गेल्या अनेक दिवसांपासून वाद चर्चा या सगळ्या होताना दिसतात, पण जेव्हा कारखान्यात आपण काम करताय तुम्ही स्वतः, तेव्हा या सगळ्या चर्चा ऐकून काय वाटतं? नमस्ते, मी आरके कंपनीचा सर्वा. आज बोलायची वेळ की आज चाललेला हा डीजेचा वाद. हा डीजेचा वाद फक्त आज एका कुटुंबापुरता नसून त्याच्यावरती चालणारे असंख्य कुटुंब. आज लोक बोलतात की डीजे डीजे डीजे, पण त्याच्या मागचे कष्ट किंवा तो कसा तयार होतो, त्याच्या मागे लागणारी ताकद, त्याच्या मागचे कष्ट हे कुणाला दिसत नाहीत. आज कोणाला हौस नाहीये की कुठल्या गोष्टींचं एखादी गोष्ट खराब करायची आणि ती मार्केटमध्ये विकायची किंवा आणायची. सगळ्यांनी स्वच्छ, सगळ्या गोष्टी चांगल्या व्हावा हीच आमची मनोभावना आहे. पण त्याच्यावरती आज डीजेचा व्यवसाय फक्त माझ्या एकावरती चालत नसून त्याच्या मागे लागणारी यंत्रसामुग्री, आज हा जाळीवाला काय काय माहिती तुमच्या कारखान्यात एका साऊंड सिस्टीमच्या डीजेच्या कारखान्यात काय काय गोष्टी पाहायला मिळतात? हो, प्रथमतः याला लागणारं प्लाऊड, हे प्लाऊड आपल्या महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आम्हाला कधी कधी परचेस करावं लागतं. दुसरी गोष्ट, त्यासाठी लागणाऱ्या जाळ्या, त्याच्यावरती त्या लागणार जाळ्यांना फर्म, स्क्रू, नट बोल्ट अशा खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या सर्व एकत्र करून लोकांना त्याचा डीजे टोटल सेटअप तयार करून द्यावा लागतो आणि नंतरून त्याच्यानंतरच्या गोष्टी व्यवसायाच्या येतात. पण ह्याच्या मागे लागणारी मनुष्यबळ हे खूप मोठं आहे. हे लोकांना नाण्याची एक बाजू दिसती, त्या दुसरी गोष्ट त्यांना दिसत नाही. काय मित्रा तुझं काय स्वरूप आहे, म्हणजे तू काय करतोस कारखान्यात, नेमका काय तुझा जॉब प्रोफाईल आहे, काय या ठिकाणी काय काय काम केली जातात? ह्या ठिकाणी म्हणजे सर्व साऊंड व्यावसायिकांना नाही का, म्हणजे प्रत्येक गोष्ट मामांकडनं दिली जाते, प्रोत्साहन दिलं जातं. त्याचप्रमाणे कारखान्यामधनं प्रत्येक गोष्ट लागणारी म्हणजे साऊंड असतील किंवा कॅबिनेट असेल, कुणाचं काय असेल, प्रत्येक गोष्ट मामा देत असतात. आणि एक गोष्ट जर आता आपण बघितली, पुण्याच्या ज्या पार्श्वभूमीवरती जे प्रेशर मेड बंद म्हणतात, ठीक आहे, आम्ही त्या सगळ्या गोष्टींना साऊंड असोसिएशनला आपण सहकार्य करू. पण जे ब्रँड साऊंडवाले आहेत त्यांनी आम्हाला, कारखानदारवाल्यांना किंवा छोट्या मोठ्या व्यावसायिकांना, त्यांनी आम्हाला कुठेतरी सहकार्य केलं पाहिजे. आज माझ्यासारखा एखादा नाही का सर्वसामान्य माणूस कर्ज काढून जर साऊंड करत असेल, माझा जर 20-25 लाखाचा साऊंडचा व्यवसाय असेल, त्यांचा 1-1.5 कोटी रुपयाचा व्यवसाय असतो आणि ते जर कमिशनर ऑफिस पाशी जाऊन तो साऊंड लावून दाखवत असतील, म्हणजे तो आहे आउट ऑफ, तर तो व्यवस्थित वाजणार आहे आणि क्लीन वाजणार आहे. आहेस गणेश मंडळाचा कार्यकर्ता? मी गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि मेन गोष्ट म्हणजे मी साऊंड व्यावसायिक सुद्धा आहे आणि मी गणेश मंडळाचा कार्यकर्ता सुद्धा आहे. वा, क्या बात आहे. जर कार्यकर्ता असतील आणि व्यावसायिक पण आहेत, दोन्ही भूमिका जेव्हा तुला पार पाडायला लागतात तेव्हा मनात नेमकं काय विचार येतो रे? मनात विचार असा येतो की आता मी व्यावसायिक म्हणून जरी बघायचं म्हणलं तरी मंडळांची रिक्वायरमेंट असते की बाबा आमचे 1,500-2 हजार लोक आहेत आणि त्याच्यामध्ये जर आम्हाला नुसतं तो एचएफ लावून जर कार्यक्रम करायचा म्हटलं तर तेवढं सॅटिस्फाईड होत नाही. तर त्याच्यामध्ये 400 हा कमी प्रमाणात जर टाकला तर त्याचा व्यवस्थित वापर केला तर तोही उत्तम वाजतो आणि व्यवस्थित वाजतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंडळांनी, आता मी कार्यकर्ता आहे, माझी एक भूमिका असते, मी कधी आलो कुठं साऊंड बघायला गेलो, माझ्यासोबत जे माझे कार्यकर्ते असतात त्यांना काय असतं, आजूबाजूच्या मंडळांसोबत कॉम्पिटिशन करायची असते. ती कॉम्पिटिशन जर सोडली, हा वाद जर सोडला, तर डीजेचा व्यावसायिक आणि एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून आगामी गणेशोत्सवाची तयारी तुझी कशी चालू आहे? माझी तर तयारी ब्रँड साऊंडच्या हिशोबानेच, पण ब्रँड म्हणजे आउट ऑफ नसणार आहे, तो महाराष्ट्रातलाच कुठला तरी असणार आहे. इव्हन माझा असेल, आरके मामांचा असेल किंवा दादांचा असेल, ह्या दादांचा असेल, कुणाचाही असेल. आउट ऑफचा कसं होणार आहे की तेवढं त्यांना परचेस करणं पण आम्हाला मंडळांना. हे ठीक आहे, आपण एक कार्यकर्ता म्हणून गणेशोत्सवाची तयारी आणि उत्सवात साजरा करणार. हो, 100%.
आणि पोलीस प्रशासनाला पण आम्ही सहकार्य करणार आहे। पण मला हे म्हणायचंय की जे त्यांनी निर्बंध लावलेले आहेत त्या निर्बंधाला आम्ही नाही का म्हणजे प्रतिसाद देऊ, पण त्यांनी एवढे पण निर्बंध नाही लावू की आम्ही उपाशी मरेल। निश्चित आपण बघू शकतोय की डीजेचा वाद जर सोडला तर या साऊंडच्या समोर आज हजारो तरुणाई जी आहे, हजारो लोक जे आहेत ते थिरकतात। मात्र या थिरकताना त्याच्या मागे जे डीजे व्यवसायिकांकडनं घेतलेले कष्ट आहेत हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत, कारण एका कारखान्यात डीजे साऊंड सिस्टीमच्या कारखान्यात नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी असतात ते या प्रामुख्याने आपल्याला आज पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज।